महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांच्या प्रकरणामध्ये ब्रिजभूषण शरण सिंग यांना मोठा दिलासा मिळालाय। दिल्लीतील राउज अव्हेन्यू न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे। या निर्णयामुळे देशभर चर्चेत असलेल्या या प्रकरणाला महत्त्वाचं वळण मिळालेलं आहे। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सविस्तर तपशील देतील न्यायालयामध्ये नेमकं काय घडलं, न्यायालयाने काय म्हटलं, शिवाजी आपल्याला सांगतील। शिवाजी, न्यायालयानं आज महिला पहिलवानांनी जे आरोप केले होते ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावरती या संदर्भामध्ये आज निकाल दिला। ॲडिशनल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट अश्विनी पवार यांनी या संदर्भामध्ये आज 10 वाजता आपला निर्णय दिलेला आहे। केसरगंजचे माजी खासदार असलेल्या ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावरती भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष असताना सचिव विनोद तोमर यांच्यावरती देखील महिला शोषणाचे आरोप करण्यात आले होते आणि या सगळ्या संदर्भामध्ये 2023 पासून खटला सुरू होता। त्यानंतर साधारणपणे जर विचार केला तर 127 वेळा न्यायालयामध्ये 1133 दिवस सुनावणी पूर्ण झाली आणि 2023-24 नंतर 26 पर्यंत आतापर्यंत 36 वेळा स्वतः। शिवाजी, तुम्हाला थोडंसं थांबवतो। आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत। आपण त्यांची प्रतिक्रिया या प्रकरणासंदर्भातली जाणून घेऊया। सुषमाताई, स्वागत आहे पुढारी न्यूजमध्ये। संपूर्ण देशभरामध्ये गाजलेलं प्रकरण होतं ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी केलेले आरोप। त्या प्रकरणामध्ये आता त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे। आपली प्रतिक्रिया? मला या सगळ्यांमध्ये काहीही आश्चर्य वाटत नाही, काहीही धक्का वगैरे बसलेला नाहीये। खूप सहज नॉर्मल आहे मी। फक्त या निमित्ताने इथून पुढे भाजप सरकारने अजिबात महिला शक्ती, महिला वंदन वगैरे अशा कुठल्याही वल्गना करू नये। थँक्यू। मात्र न्यायालयानं हा निर्णय दिलेला आहे। सुषमाताई, न्यायालय दबावाखाली आहे असं म्हणायचं? सुषमा अंधारे यांच्याशी फोनवरचा आपला संपर्क तुटलेला आहे। पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत। शिवाजी, आता ही राजकीय प्रतिक्रिया, पहिली राजकीय प्रतिक्रिया पुढारी न्यूजवर समोर आलेली आहे विरोधकांकडून। याही राजकीय प्रतिक्रियेविषयी सुद्धा बोलावं लागेल शिवाजी। अगदीच, कारण ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकरणामध्ये महिला पैलवान समोर आल्या होत्या, त्यांनी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावरती आंदोलन केलं होतं। त्यानंतर हे सर्व प्रकरण प्रकाशात आलं होतं। ब्रिजभूषण शरण सिंग यांचं तिकीट देखील कापावं लागलं होतं भाजपला आणि त्या सगळ्यानंतर आता न्यायालयाने, राउज एव्हेन्यू न्यायालयाने या सगळ्या महिला शोषण प्रकरणामध्ये ब्रिजभूषण शरण सिंग है ना, यहाँ कोई बचा था? मेरी फांसी की मांग हो रही थी, जिंदा जला देने की मांग हो रही थी। अब वो लोग अपने गिरबान में देखें, समय आने पर जवाब। सर आपका विरोध करते हुए एक महिला विधायक भी बन गई। हाँ, वो चलिए, बस हो गया। ब्रिजभूषण शरण सिंह यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोप प्रकरणी त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे आणि त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे की माझ्या फाशीची वगैरे मागणी झाली होती, आता काही ते सत्य समोर आलं, असं ब्रिजभूषण शरण सिंग यांचं म्हणणं आहे।